नमस्कार मैत्रिणींनो. आज तुम्हाला मी कोळंबीचा भात करून दाखवते. त्यासाठी हे साहित्य घेतलंय: टोमॅटो, कांदा, तिखट, मीठ, हळद, कोळंबी घेतली. त्यासाठी तांदूळ घेतले मी 3 पेला. आता हे आपण गॅस चालू करूया. आता कुकर गरम झालाय. कुकर मध्ये करते मी भात. त्यात तेल घालायचं. त्यात आपण हा खडा मसाला टाकतोय: दालचिनी, लवंग. तमालपत्र नाहीये माझ्याकडे, थोडंसं आहे ते घातले. आलं लसूण पेस्ट टाकायची. कांदा टाकला. छानपैकी परतून घ्यायचे आपण कांदा. त्यात आपण टोमॅटो पण टाकायचं बारीक केलेला. कांदा चांगला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा. भाजी झालंय. आता हे आपण कोळंबी टाकून घेऊया. कोळंबी चांगली फ्राय करायची. त्याच्यात हे तिखट गरम मसाला घेतलाय मी, तो टाकायचा. थोडी हळद टाकायची चवीनुसार. हे छानपैकी असं परतून घ्यायचं. कोळंबीच्या नुसार मीठ टाकलंय. छानपैकी हलवून घ्यायचा मसाला. असा मसाला छानपैकी भाजून घेतला. कलर यायला पाहिजे. त्याने आपण तांदूळ घेतले. तांदूळ आपण चांगले परतून घेऊया. भात परतून झालाय, तांदूळ परतून झालाय. आता आपण त्यात पाणी घालूया. जेवढे तांदूळ आपण घेतले, 2 वाटी 2 पेला तांदूळ घेतला तर 4 पेले पाणी टाकायचं. त्याचे डबल पाणी टाकायचं शिजवताना, म्हणजे भात छानपैकी होतो. भात आपला आता हा झालाय चांगला वाफाळलेला. आता आपण हे बाउल मध्ये भात काढून घेऊया. कोळंबी भात आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.